नमस्कार मित्रांनो, पीक विमा योजना या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातले असे काही 11 जिल्हे ज्या जिल्ह्यांना मित्रांनो पीक विमा मंजूर झालाय 10,000 ते काही जिल्ह्यांना मंजूर झालाय 14,600 रुपये। आता हा पीक विमा मित्रांनो इथं कुठल्या पिकावरती तुम्हाला मंजूर झालेला आहे व हा पीक विमा तुम्हाला इथं कुठल्या कंपनीद्वारे मिळणार आहे आणि सोबतच हा पीक विमा तुम्हाला इथं कधीपर्यंत मिळेल तुमच्या खात्यामध्ये हे आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। पण मित्रांनो, व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा अशा डेली शेती संबंधित व कुठल्याही लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी। तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण जाणून घेऊ इथं तुम्हाला 2025 मध्ये पीक विमा वाटप करणाऱ्या इथं कंपन्या कोणकोणत्या आहेत। तर मित्रांनो, इथं सगळ्यात प्रथम कंपनी आहे जी तुम्हाला इथं पीक विम्याचं वाटप करेल ती आहे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी। त्यानंतर दुसरी कंपनी आहे ती आहे ICICI लोम्बार्ड कंपनी। त्यानंतर तिसरी कंपनी आहे मित्रांनो ती आहे HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी। त्यानंतर चौथी कंपनी आहे ती आहे SBI जनरल इन्शुरन्स कंपनी आणि शेवटची म्हणजेच पाचवी कंपनी आहे जी तुम्हाला यंदा पीक विम्याचं वाटप करेल ती आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी। तर मित्रांनो, हे काही 5 कंपनी आहेत जे तुम्हाला यंदा पीक विम्याचं वाटप करेल। आता मित्रांनो, आपण जाणून घेऊ नेमके ते 11 जिल्हे कोणकोणते आहेत व सोबतच हा पीक विमा इथं तुम्हाला कुठल्या पिकावर ते मंजूर झालेला आहे। तर इथं सगळ्यात प्रथम जिल्हा मित्रांनो तो आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकरावरती हा झालेला आहे 13,400 रुपये। त्यानंतर दुसरा जिल्हा मित्रांनो तो आहे बीड आणि बीड जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकरावरती हा झालेला आहे 14,600 रुपये। त्यानंतर तिसरा जिल्हा मित्रांनो तो आहे संभाजीनगर आणि संभाजीनगरला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकरावरती हा झालेला आहे 13,400 रुपये। त्यानंतर संभाजीनगरच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकरावरती हा आहे 12,100 रुपये। त्यानंतर वर्ध्याच्या पुढचा जिल्हा आहे म्हणजेच महाराष्ट्रातला 5वा जिल्हा मित्रांनो तो आहे सोलापूर आणि सोलापूरला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकरी हा झालेला आहे 11,500 रुपये। त्यानंतर सोलापूरच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे बुलढाणा आणि बुलढाणाला इथं पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकराला हा झालेला आहे 14,600 रुपये। त्यानंतर बुलढाण्याच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे अमरावती आणि अमरावतीला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकरी हा झालेला आहे 13,200 रुपये। त्यानंतर अमरावतीच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे हिंगोली आणि हिंगोलीला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकरावरती हा झालेला आहे 13,400 रुपये। त्यानंतर हिंगोलीच्या पुढचा जिल्हा आहे म्हणजेच महाराष्ट्रातला 9वा जिल्हा मित्रांनो तो आहे सातारा आणि साताऱ्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकरावरती हा झालेला आहे 10,300 रुपये। त्यानंतर साताऱ्याच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे परभणी आणि परभणीला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकराला हा झालेला आहे 12,900 रुपये। त्यानंतर या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा जिल्हा आहे मित्रांनो म्हणजेच 11वा जिल्हा तो आहे लातूर आणि लातूर जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकराला हा झालेला आहे 13,400 रुपये। तर मित्रांनो, हा काही इथं मी तुम्हाला 11 जिल्ह्यांचा पीक विमा सांगितलेला आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ज्वार आणि मक्का पिकाचा आहे। अशाच प्रकारे मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की तुम्हाला उडीद, मूग, कापूस, सोयाबीन या पिकाचा प्रत्येक एकरी पीक विमा तुम्हाला जिल्ह्यानुसार किती मिळणार। आता मित्रांनो, नेमका शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील की हा पीक विमा मी तुम्हाला इथं एवढा सांगितलेला आहे, हा पीक विमा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत मिळेल। तर बघा मित्रांनो, हा पीक विमा तुम्हाला येत्या 5-6 दिवसामध्ये किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत ह्या पीक विम्याचं वाटप तुमच्या खात्यामध्ये सुरू होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो, अशाच अपडेट्ससाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।